ओके. गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? माझा आवाज ऐकायला येतोय? सगळ्यांनी चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. सर मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे, तर आता मी प्रॉब्लेम वाचतो, नंतर आपण सॉल्व करूया. आता जो प्रॉब्लेम आहे तो मनन पब्लिकेशनचा 10वा प्रॉब्लेम आहे. मी स्टार्ट करतो. ओ सर सुनो. काय झालं? सर मैं वैभवी के इसमें ज्वाइन कर रही हूँ किया, क्योंकि नेटवर्क attendance प्रॉब्लम है. डाला. हाँ थैंक यू. मैसेज किया ना, डाला मैंने, अटेंडेंस डाला. अभी हमेशा ज्वाइन कर, फर्स्ट लेक्चर है ना. हेलो, हाँ हाँ चलेगा. ओके, तर मी प्रॉब्लेम वाचतो, सगळ्यांनी लक्ष द्या. तर हा जो प्रॉब्लेम आहे याच्यात कसं आहे, मिस्टर बिल अँड मिस्टर विल आर पार्टनर्स इन BW अँड कंपनी. तर पहिली फर्म आहे आपली BW अँड कंपनी, त्याचे पार्टनर्स आहेत मिस्टर बिल आणि मिस्टर विल. आणि दुसरी जी फर्म आहे मिस्टर मिल आणि मिस्टर गिल, तर हे दोघं पार्टनर आहेत MG अँड कंपनी. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये BW अँड कंपनी आणि MG अँड कंपनी अशा दोन फर्म आहेत. त्यांच्या आता ॲग्रीमेंट काय काय झालं आहे. इट वॉज ॲग्रीड दॅट ऑन 1 एप्रिल 2014 द ओल्ड फर्म बी अमालगमेटेड इन टू वन न्यू फर्म BMW ग्रुप. आता त्या दोन्ही फर्म्स एकत्र होणार आणि तिसरी नवीन फर्म ते फॉर्म करणार, ज्याचं नाव आहे BMW ग्रुप. आता त्याची बॅलन्स शीट दिलेली आहे तुम्हाला. त्याच्यात कॅपिटल दिलं आहे. सगळ्यात पहिलं काय दिलं आहे, कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला येणार. नंतर क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट दिला आहे. तर क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट दिलाय. क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला येणार. कॅपिटलच्या क्रेडिटला येणार. क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट रिअलायझेशनच्या क्रेडिटला येणार. त्याच्यानंतर ॲसेट्स दिलेले आहेत. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, व्हेकल, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, डेटर्स आणि बँक हे सगळे रिअलायझेशनच्या डेबिटला येणार आहे. तर पोस्टिंग एकदम सोपं आहे. आता तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग रेशो 2 दिलेले आहेत. एक ओल्ड दिला, एक न्यू दिला आहे. तर आपल्याला पहिल्यांदा ओल्ड वापरायला लागेल.
जेव्हा बुक्स क्लोज करायची आहेत, ओल्ड बुक्स क्लोज करायचे आहेत, त्यावेळेला आपल्याला ओल्ड वापरायला लागेल आणि नवीन बिझनेसमध्ये किंवा नवीन फर्ममध्ये जेव्हा बॅलन्स शीट बनवायची असेल त्यावेळेला न्यू वापरायचे. त्याच्यानंतर आता त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला दिलेले आहेत. पहिलं काय दिलं आहे, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट 5% टू बी मेड ऑन डेटर्स. म्हणजे कालच्या प्रॉब्लेमप्रमाणे आपल्याला ती RDD लायबिलिटीजमधनं मायनस करायची आहे, कॅल्क्युलेट करायची डेटर्सवरती आणि घ्यायची कुठे, लायबिलिटीजमध्ये घ्यायची. तेवढी अमाऊंट 5% आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. पुढे काय, रिबेट ऑन लायबिलिटीज ऑफ क्रेडिटर्स टू बी प्रोव्हाइडेड ॲट 2%. आता त्याच्या उलटी ॲडजस्टमेंट आहे. आपलं डेटर्स काय ॲसेट आहे, डेटर ॲसेट आहे, त्याची प्रोव्हिजन RDD आपण लायबिलिटीला घेतो. डेटर ॲसेट आहे, त्याची प्रोव्हिजन RDD कुठे घेतो आपण, लायबिलिटीला घेतो. त्याच्या उलट करायचं. आता क्रेडिटर काय, क्रेडिटर आपली लायबिलिटी आहे, क्रेडिटर आपली लायबिलिटी आहे. आता त्याची जी प्रोव्हिजन निघते ना ते ॲसेटवर घ्यायचं. त्याची प्रोव्हिजन कुठे घ्यायचं, ॲसेटवर घ्यायचं 2%. आणि हे किती आहे, RDD 5% आहे. नंतर आता या प्रॉब्लेममध्ये नवीन फॉर्मच्या व्हॅल्यू दिल्या आहेत, म्हणजे नवीन व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत, टेकओव्हर व्हॅल्यूज किंवा रिव्हॅल्यूड व्हॅल्यूज. तर त्या किती दिल्यात, स्टॉक 33,800, 26,560. तर या ज्या व्हॅल्यू दिल्यात ना त्या आपल्याला घ्यायच्यात. परचेस कन्सिडरेशनमध्ये या व्हॅल्यू घ्यायच्या आणि जेव्हा अकाउंट ओपन करू त्यावेळेला बॅलन्स शीट मधल्या व्हॅल्यू घ्यायच्या. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय, फर्निचर अँड लँड अँड बिल्डिंग नॉट टेकन ओव्हर बाय द फर्म. म्हणजे आता नीट लक्ष द्या, फर्निचर दोन्ही कंपनीचं आहे पण फक्त जी दुसरी कंपनी आहे तिचं नाही घेतलंय. नीट लक्षात ठेवा, तुम्ही कन्फ्युजन मध्ये याल तर नीट स्टेटमेंट वाचा. तिथे काय म्हटलंय, फर्निचर अँड लँड अँड बिल्डिंग नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म वेअर सोल्ड फॉर 54,000 ऑन 1 एप्रिल 2014 बाय MG अँड कंपनी. तर हे दुसऱ्या कंपनीचं विकलेलं आहे त्यांनी, पहिल्या कंपनीचं टेकओव्हर केलं, त्याच्या व्हॅल्यूवरती दिल्या पण आहेत बघा. फर्निचरची 6,400 आणि लँड अँड बिल्डिंगची 40,000. आणि हे जे चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये म्हटलंय ना हे दुसऱ्या फर्मच्या बाबतीत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढची ॲडजस्टमेंट जी आहे, मिस्टर बिल टू टेक ओव्हर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इन्व्हेस्टमेंट मिस्टर बिल घेणार आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट नवीन फर्म घेणार नाही, इन्व्हेस्टमेंटला मेन्शन नाही करायचं. आणि द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स इन द न्यू फर्म वेअर टू बी 2,16,000. म्हणजे नवीन फर्मचं कॅपिटल 2,16,000 आहे. टू बी कॉन्ट्रीब्युटेड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे जो नवीन रेशो दिला आहे त्या रेशोमध्ये डिवाइड करायचा आहे. आणि एनी ॲडजस्टमेंट टू बी मेड इन कॅश. म्हणजे कालच्या प्रॉब्लेमला आपण करंट अकाउंटला टाकली, आता इथे त्यांनी क्लिअर कट म्हटलं आहे की ती कॅशला टाकायची. ठीक आहे. तर नवीन फर्मचं मी तुम्हाला नंतर सांगतो. आता इकडे यू आर रिक्वायर्ड टू क्लोज द बुक्स ऑफ ओल्ड फर्म अँड प्रिपेअर द बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. म्हणजे ओल्ड फर्मचे बुक्स आपल्याला क्लोज करायचे. ओल्ड फर्म आपली काय झालेली आहे, ओल्ड फर्म आता बंद झाल्या, दोन्ही ओल्ड फर्म आपल्या बंद झालेल्या आहेत आणि नवीन फर्म त्याची बॅलन्स शीट आणि कॅश अकाउंट आपल्याला इकडे बनवायचं आहे. नवीन फर्मचं कॅपिटल, पार्टनर्स कॅपिटल, कॅश अकाउंट आणि बॅलन्स शीट या 3 गोष्टी नवीन फर्मच्या बनवायच्या आहेत. तर आता आपण प्रॉब्लेम स्टार्ट करतो. स्क्रीन शेअर करतो मी. ओके. स्क्रीन सगळ्यांना दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. स्क्रीन सगळ्यांना दिसतंय का? हॅलो, स्क्रीन दिसतंय का सगळ्यांना? ओके. तर आपण स्टार्ट करूया. हा जो आहे मनन पब्लिकेशनचा 10वा प्रॉब्लेम. तर मी आधी अकाउंट्स ओपन करतो. 2 कंपनी आहे. पहिली आहे BW अँड कंपनी. तर पहिलं BW कंपनीच्या बुक्समध्ये आपण अकाउंट्स ओपन करूया.
पहिल्यांदा आपल्याला परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करावं लागेल, त्याच्यानंतर अकाउंट्स ओपन करूया. तर हा 6वा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. आता परचेस कन्सिडरेशन म्हणजे मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं की नवीन फर्मला जुन्या फर्मला पैसे द्यावे लागतात, तर त्या प्राइसला आपण काय म्हणतो, परचेस कन्सिडरेशन. जी किंमत जुन्या फर्मला आपल्याला द्यायची आहे त्या प्राइसला आपण काय म्हणतो, परचेस कन्सिडरेशन. आता त्याचा फॉर्मॅट कसा आहे, पहिला कॉलम तुमचा पर्टिक्युलर्सचा आहे, दुसरा कॉलम त्या दोन फर्मचे आहेत ज्या एकत्र येणार आहेत. तर आता या प्रॉब्लेममध्ये दोन फर्म कोणत्या आहेत, मेसर्स BW&Co आणि दुसरी आहे MG&Co. तर BW&Co आणि MG&Co या दोन फर्मची नावं आहेत. BW&Co ही पहिली फर्म आहे आणि दुसऱ्या फर्मचं नाव MG&Co असं आहे. नंतर इकडे टोटलचा कॉलम आहे. ठीक आहे, आता हा फॉर्मॅट आपला बनला. आता पहिलं हेडिंग काय टाकायचं, इकडे ॲसेट्स टेकन ओव्हर, म्हणजे कोणते कोणते ॲसेट्स त्यांनी टेक ओव्हर केले ते आपल्याला इकडे लिहायचे, ॲसेट्स टेकन ओव्हर. आता नीट लक्ष द्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्याच्या नवीन व्हॅल्यू दिल्या असतील तर त्या घ्यायच्या, ज्याच्या नवीन व्हॅल्यू दिल्या नसतील तर त्या बॅलन्स शीटमधनं घ्यायच्या. आता नीट लक्ष द्या. लँड अँड बिल्डिंगची BW&Co घ्यायची आणि MGची नाही घ्यायची, कारण ते त्याने सेल केलेलं आहे. तर पहिलं घ्या तुम्ही लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची फक्त पहिल्या कंपनीची व्हॅल्यू घ्यायची, कारण दुसऱ्याची त्यांच्या त्या लोकांनी सेल केलेली आहे. तर इथे बिल्डिंगची जी व्हॅल्यू आहे, खालची व्हॅल्यू घ्यायची. बिल्डिंगची खालची व्हॅल्यू 40,000 आहे. 40,000 इकडे आणि टोटलमध्ये सुद्धा 40,000 येणार. लँड अँड बिल्डिंग 40,000. नंतर फर्निचरचं पण तसंच करायचं आहे. फर्निचर दुसऱ्या फर्मचं घेतलेलं नाहीये, ते त्यांच्या त्या लोकांनी सेल केलेलं आहे. तर फर्निचर फक्त BWचं घ्यायचं आहे आपल्याला. तर फर्निचरची खालची व्हॅल्यू आहे 6,400. फर्निचरची खालची व्हॅल्यू किती आहे, 6,400. ठीक आहे, तर ती इकडे घेऊ आणि टोटलच्या कॉलममध्ये पण घेऊ. ओके, तर आपण फर्निचर दोन्हीकडे घेतलं. आता पुढचं आहे व्हेइकल. व्हेइकल दोन्ही कंपनीचं घ्यायचं आहे आपल्याला, खाली व्हॅल्यू दिलेले आहेत. व्हेइकलची खालची व्हॅल्यू आहे 11,200 आणि 5,200. 11,200 आणि 5,200. त्याच्यानंतर व्हेइकल झाल्यानंतर पुढे स्टॉक आहे. स्टॉकची पण खालची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला, 33,800 आणि दुसरी आहे 25,560. 25,560. ठीक आहे. स्टॉकच्या नंतर इन्व्हेस्टमेंट घेतली नाही ना, इन्व्हेस्टमेंट त्या एका पार्टनरने टेक ओव्हर केली, मिस्टर बिलनी टेक ओव्हर केली आहे, इन्व्हेस्टमेंट घ्यायचं नाही. नंतर डेटर्सची टोटल व्हॅल्यू इकडे येईल आणि लायबिलिटीजमध्ये RDD दाखवायचं. तर डेटर्सची व्हॅल्यू घ्या तुम्ही इकडनं. डेटर्सची जी व्हॅल्यू आहे 27,200, 23,200. 27,200 आणि 23,200. एक मिनिट, आणि हे दोन आपल्याला इकडे लिहायचे आणि इकडे टोटल येईल. आपण काय केलं आहे, व्हेइकलची 11,200 आणि 5,200 इकडे लिहायची आणि त्यांची टोटल इकडे येणार. स्टॉकचं पण तसंच 33,800 आणि 25,560 त्यांची टोटल इकडे. डेटर्सचं पण आपण तसंच केलं. डेटर्सला नवीन व्हॅल्यू दिलेली नाही आहे, म्हणजे ओल्ड व्हॅल्यू घेतली आपण, 27,200 आणि 23,200. त्याच्यानंतर बँकेची जी व्हॅल्यू आहे, बँक फक्त पहिल्या कंपनीच्या बुक्समध्ये आहे
दुसऱ्या याच्यात बँक ओव्हरड्राफ्ट आहे ते ॲज इट इज घ्या. बँक 13,600 आणि इकडे क्रेडिटरची प्रोव्हिजन घ्यायला विसरायचं नाही. म्हणजे त्याला आपण म्हणतो रिबेट ऑन क्रेडिटर्स, की आपण बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये हा वर्ड बघितला होता की जर समजा एखादं बिल ड्यू डेटच्या अगोदर पे केलं तर त्या डिस्काउंटला आपण रिबेट म्हणतो. तर इकडे काय लिहायचं, रिबेट ऑन क्रेडिटर्स. रिबेट ऑन क्रेडिटर्स, ज्या क्रेडिटर्सच्या व्हॅल्यू आहे त्याच्या 2% आपल्याला काढायचं आहे. क्रेडिटर्स किती आहे, 20,800चे 2%. 20,800 क्रेडिटर्स आहेत आणि त्याचे 2% आपल्याला रिबेट काढायचे. पहिल्याचे 20,800चे 2%, दुसऱ्या याच्यावर 24,000चे 2%. वीस 20,800चे 2% आणि 24,000चे 2% असे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर हे आले आपले 416 आणि दुसरे 24,000चे 2%, 480. तर 416 आणि 480 अशा आपल्या व्हॅल्यू झाल्या आणि त्यांची टोटल करायची 896. त्याच्यानंतर टोटल करायची. इकडे गुडविल एक आयटम जास्त येईल. गुडविल आपल्याला खाली टेबलमध्ये दिला आहे 25,200 आणि 18,000. $43,200. तर हे क्रेडिटर्स घेतले आपण आणि याची टोटल आली 157,816, याची आली 72,440 आणि टोटल आली 230,256. ओके. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके. आता ॲसेट्स घेतले आपण सगळे. आता ॲसेट घेतले तसे आपल्याला काय घ्यायचे आहेत, लायबिलिटीज घ्यायच्या. तर याच्या खाली काय लिहायचं, लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. कुठल्या कुठल्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्या ते आपल्याला लिहायच्या तिकडे. तर इकडे लायबिलिटीजमध्ये आपल्याला क्रेडिटर्स आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहे आणि RDD एक घ्यावा लागेल. तर इकडे पहिलं लिहायचं क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 20,800 आणि 24,000. 20,800 आणि 24,000 त्या दोघांची टोटल 44,800. नंतर बँक ओव्हरड्राफ्ट दुसऱ्या फर्ममध्ये आहे 3,600. तर इकडे बँक ओव्हरड्राफ्ट घ्यायचा. दुसऱ्या फर्ममध्ये 3,600 आहेत आणि टोटल 3,600. RDD घ्यायचा. RDD दोन्ही फर्ममध्ये आहेत.
तर RDD आपण कशी काढणार, ज्या डेटर्सच्या व्हॅल्यू आहे त्याचे 5%, म्हणजे इकडे आपण लिहायचं 5% ऑन डेटर्स. तर आता डेटर्स आपले आहेत 27,200, त्याच्यावरती 5%. चे आपल्याला 5% काढायचे, तर हे 1360 झाले. आणि दुसरे 23,200 चे एक 5%, 1160, म्हणजे 1360 आणि 1160 एवढी RDD आहे. त्यांची टोटल घ्यायची. आणि इकडे टोटल घ्यायची. आता फायनल आपण टोटल घेऊया. तर ही आपण टोटल घेतली 22,160, नंतर 28,760 आणि टोटल. ठीक आहे. आता आपण काय करायचं, ॲसेटच्या टोटलमधनं लायबिलिटीची टोटल मायनस करून आपल्याला परचेस कन्सिडरेशन मिळणार. तर परचेस कन्सिडरेशनची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. ॲसेटच्या टोटलमधनं लायबिलिटीज मायनस करून आपल्याला परचेस कन्सिडरेशनची व्हॅल्यू मिळेल. तर ती आली 135,656 पहिल्या कंपनीची, दुसऱ्या कंपनीची मिळाली 43,680 आणि टोटल आपण बघूया. टोटल आली 179,336. तर इथपर्यंत कोणाला काही डाऊट्स आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, इथपर्यंत कोणाला काही डाऊट्स आहेत का? हॅलो, कोणाला डाऊट्स आहेत का? क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. आता याच्यानंतर आता आपल्याला लेजर बनवायचं आहे. पहिल्यांदी BW & कंपनी आहे, त्याच्या बुक्समध्ये रिअलायझेशन, पार्टनर्स कॅपिटल आणि न्यू फर्म ही 3 अकाउंट्स आपल्याला बनवायची आहेत. तर आता BW & कंपनीच्या बुक्समध्ये आपण लेजर बनवूया. पहिलं रिअलायझेशन अकाउंट आहे, त्याला अर्ध पेज सोडायचं. तर पहिली फर्म आहे आपली BW & कंपनी. तर पहिलं रिअलायझेशन अकाउंट आहे, रिअलायझेशन अकाउंटला अर्ध पेज सोडा. नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याला अर्ध पेज. पार्टनर्सची नावं आहेत बिल आणि विल, बिल आणि विल अशी नावं आहेत. आणि नंतर न्यू फर्म किंवा त्याचं कंपनीचं नाव दिलेलं आहे BMW ग्रुप अकाउंट.
अर्धा पेज सोडून पुढचं अकाउंट आपण बनवूया BMW ग्रुप अकाउंट. ओके, तर 3 अकाउंट आपण बनवले. रिअलायझेशन अकाउंट हाफ पेज, पार्टनर्स कॅपिटल हाफ पेज आणि नवीन कंपनी BMW ग्रुप अकाउंट त्याला हाफ पेज. सगळ्यांना तिघांनाही हाफ हाफ पेज सोडायचं. आता आपण काय करूया, पोस्टिंग स्टार्ट करूया. तर पहिल्यांदी कॅपिटल आहे, तर कॅपिटल कुठे येणार, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. कॅपिटल कुठे येणार, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. तर इकडे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, त्याच्या ज्या अमाऊंट आहेत 61,200 आणि 44,000. पहिल्यांदी कॅपिटलच्या अमाऊंट आपण टाकल्या. नंतर क्रेडिटर्स आहेत रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटीज क्रेडिटर्स 20,800. बँक ओव्हरड्राफ्ट पहिल्या फॉर्ममध्ये नाही आहे, तर इकडे बाय सन्ड्री लायबिलिटीज हेडिंग टाकायचं. तो सन्ड्री लायबिलिटीजमध्ये क्रेडिटर्स येणार 20,800. आणि बाकी सगळे सन्ड्री ॲसेट्स आहेत ते डेबिटला टाकायचे. टू सन्ड्री ॲसेट्स. आता त्याच्यात एक एक करून टाकायचे. पहिले लँड अँड बिल्डिंग 29,600. त्याच्यानंतर फर्निचर 7,200. त्याच्यानंतर व्हेइकल्स 12,000. त्याच्यानंतर स्टॉक 33,200. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट 3,200. त्याच्यानंतर डेटर्स 27,200. डेटर्स 27,200 आणि बँक जे आहे 13,600. आणि या सगळ्यांची टोटल आउटर कॉलम मध्ये घेऊया. 1,26,000. ओके, तर सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? हॅलो, सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? ओके, आता नीट लक्ष द्या. आता हे झाल्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे आहेत. तर पहिली रेशोची ॲडजस्टमेंट आहे, नंतर RDTची ॲडजस्टमेंट इकडे नाही येणार, ती नवीन बॅलन्स शीटमध्ये येईल. नंतर क्रेडिटर्सच्या रिबेटची ॲडजस्टमेंट
ती पण नवीन बॅलन्स शीटमध्ये येईल. नवीन फर्मच्या व्हॅल्यूज आहेत त्या पण नवीनमध्ये येतील. चौथी येणार इकडे. चौथी ॲडजस्टमेंट आपल्याला काय करायचं आहे, फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंग ही नवीन फर्मनी घेतली नाही दुसऱ्याची आणि 54,000ला विकली आहे. आता ही ॲडजस्टमेंट दुसऱ्या फर्मची आहे. आपण जेव्हा दुसऱ्या फर्मचं अकाउंट क्लोज करू त्यावेळेला ही कन्सिडर करणार. चौथीवाली ॲडजस्टमेंट दुसऱ्या फर्मची आहे. आणि पाचवी ॲडजस्टमेंट आपली आहे. पाचव्या ॲडजस्टमेंटमध्ये हे जे इन्व्हेस्टमेंट आहेत ते बिलनी टेकओव्हर केलेले आहेत. इन्व्हेस्टमेंट काय केले, बिलनी टेकओव्हर केलं आहे. म्हणजे ते ॲसेट टेकओव्हर केलं आहे, तर ओरिजिनल ॲसेट आपण कुठे टाकलं, डेबिटला. आता त्याचं टेकओव्हरची एंट्री कुठे येणार, क्रेडिटला येणार. तर इकडे काय लिहायचं, बाय बिल्स कॅपिटल ब्रॅकेटमध्ये इन्व्हेस्टमेंट. बाय बिल्स कॅपिटल ब्रॅकेटमध्ये इन्व्हेस्टमेंट. बिल्स कॅपिटल इन्व्हेस्टमेंट 3040. बिलनी टेकओव्हर केलं इन्व्हेस्टमेंट बाय बिल्स कॅपिटल 3040. आणि याचा जो डबल इफेक्ट आहे तो पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन 3040 ब्रॅकेटमध्ये इन्व्हेस्टमेंट. ओके, तर ही ॲडजस्टमेंट सगळ्यांना कळली. चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ॲसेट टेकओव्हर केलं रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. तर ॲडजस्टमेंट सगळ्यांना कळली. ओके, आता बघा बाकी आता काय याच्यात ॲडजस्टमेंट नाही आहे. डायरेक्टली आपण पी सीची अमाऊंट घेऊया. पी सी आपण न्यू कंपनीला ट्रान्सफर करतो. नवीन कंपनीचं नाव BMW ग्रुप अकाउंट. तर इकडे काय करायचं, पी सीची अमाऊंट BMW ग्रुपला ट्रान्सफर करायची. बाय BMW ग्रुप. बाय BMW ग्रुप. पी सीची अमाऊंट 135,656. तर इकडे आपण काय घेतलं, बाय BMW ग्रुप. पी सीची जी अमाऊंट आहे 135,656. 135,656. त्याचा दुसरा इफेक्ट इथे ब्रॅकेटमध्ये लिहायचं, परचेस कन्सिडरेशन. by BMW Group purchase consideration 135,656
त्याचा डबल इफेक्ट आहे न्यू फर्मच्या डेबिटला टू रिअलायझेशन. टू रिअलायझेशन ब्रॅकेटमध्ये PC परचेस कन्सिडरेशन. तर ही PCची अमाऊंट आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला टाकली बाय BMW ग्रुप 135,656. दुसरी अमाऊंट आपण टाकली BM ग्रुपच्या डेबिटला 135,656. तर इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत कळलं का? ओके. आता पुढचं सोपं आहे, टॅली करायचं आणि हे शेवटपर्यंत तुमचं न्यू फॉर्म अकाउंट टॅली होणार. आता तुम्ही काय करा, क्रेडिट साईडची टोटल घ्या. ओके. तर आता रिअलायझेशनची क्रेडिट साईडची आपण टोटल करूया. तर ही आली 159,496. 159,496 टोटल आली. आणि प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करूया. 159,496 ही टोटल आहे आणि प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करूया. प्रॉफिट याच्यातनं आपल्याला हे मायनस केलं की प्रॉफिट आहे 33,496. 33,496 तो आता आपल्याला रेशिओमध्ये वाटायचा आहे टू पार्टनर्स कॅपिटल. टू पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्सची नावं आहेत बिल आणि विल. आता इथे आपल्याला रेशिओ जो आहे तो पहिला रेशिओ आहे 4:3. 4:3 मध्ये प्रॉफिट वाटवायचा म्हणजे 4/7 3/7. 4/7 3/7 असा प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा. तर इकडे 33,496 इंटू 4/7. तर याचं उत्तर आपण कॅल्क्युलेट करूया. तर हे 191 करू आपण आणि खालचं एकनी कमी करू. तर व्हीलचं जे आहे ते आपण 37 घेऊया.
व्हीलचं 37. तर याचं 37 आलं 144,355, 191, 141 आणि 14,355 हा प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केला. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, ओके. आता हा जो प्रॉफिट आहे हा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला टाकायचा बाय रिअलायझेशन. बाय रिअलायझेशन प्रॉफिट आपण इथे ट्रान्सफर केला. 19,141 आणि दुसरं 14,355. आता शेवटची स्टेप काय करायचं? इकडचं जी कॅपिटलची जी बॅलन्सिंग फिगर येईल ती आपल्याला न्यू फर्मला ट्रान्सफर करायची आहे. न्यू फर्मचं नाव आहे 2BMW ग्रुप. 2BMW ग्रुप हे नवीन फर्मचं नाव आहे. तर तिथे आपण ती ट्रान्सफर करायची. ओके. आता आपण काय करूया? क्रेडिटची टोटल घेऊया. $80,341 आणि दुसऱ्याची 58,355. ठीक आहे. तर हे त्यात आपण ट्रान्सफर करूया आणि त्याचा बॅलन्स कॅल्क्युलेट करू. बॅलन्स 77,301 पहिल्याचा आणि दुसऱ्याचा 58,355. 58,355. आता हे ट्रान्सफर करायचे न्यू फर्मच्या क्रेडिटला. न्यू फर्मच्या क्रेडिटला ते ट्रान्सफर करायचे. तर इकडे क्रेडिटला लिहायचं बाय बिल्स कॅपिटल बाय बिल्स कॅपिटल बाय बिल्स कॅपिटल बाय बिल्स कॅपिटल. तर हे ट्रान्सफर केलं की हे अकाउंट टॅली होऊन जाईल. 77,301 आणि दुसऱ्याचं 58,355 हे आता टॅली होऊन जाईल. त्याची टोटल बघूया टॅली होते का. देवाचं नाव घ्यायचं आणि टॅली करायचं. तर 135,656 ही टोटल आणि दुसऱ्याची 135,656 टोटल. ओके. तर सगळ्यांना इथपर्यंत व्यवस्थित कळलं? हॅलो, सगळ्यांना इथपर्यंत व्यवस्थित कळलं? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता जसं पहिली फर्म बंद केली BW&T कंपनी, तशी दुसरी फर्म MG&T कंपनी पण बंद करायची आहे. तर सेम अकाउंट बनवायचे. पहिलं रिअलायझेशन अकाउंट MG&T कंपनी आपण बंद करतो. तर पहिलं जे अकाउंट आहे ते रिअलायझेशन अकाउंट MG&T कंपनीच्या बुक्समध्ये. आता त्या कंपनीला साधारण रिअलायझेशन अकाउंटला अर्ध पेज सोडा. अर्ध पेज बनवून मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवायचं. तर इकडे त्याच्या पुढचं जे अकाउंट येईल ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे पार्टनर्स आहेत मिल आणि गिल. मिल आणि गिल हे पार्टनर्स आहेत. हे पार्टनर्स कॅपिटल ओपन केलं. आता शेवटचं अकाउंट आपल्याला बनवायचं आहे BMW ग्रुप अकाउंट.
अर्ध पेज सोडा आणि BMW ग्रुप अकाउंट ओपन करा. तर ही 3 अकाउंट ओपन केली. आता आपण काय करूया, पोस्टिंग स्टार्ट करूया. आता पहिल्यांदा कॅपिटल आहे, कॅपिटल येणार कॅपिटलच्या क्रेडिटला, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. त्यांचे जे अमाऊंट आहेत 45,229,600. त्याच्यानंतर क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट आपले लायबिलिटीज आहेत. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटीज. आता त्याच्यात पहिलं आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 24,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट 3,600. क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. , 24,000 आणि 3,600 त्या दोघांची टोटल आउटरमध्ये 27,600. आता ॲसेट साईडला सगळे ॲसेट रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री ॲसेट्स. आता इथे पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंग येईल. लँड अँड बिल्डिंग त्याची व्हॅल्यू आहे 40,000. लँड अँड बिल्डिंग नंतर फर्निचर 5,600. व्हेकल 7,200. स्टॉक 26,400. म्हणजे या सगळ्या बॅलन्स शीटच्या व्हॅल्यू आहेत. इन्व्हेस्टमेंट नाही आहे इकडे. नंतर डेटर्स 23,200 आणि बँक नाही आहे. तर लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, व्हेकल, स्टॉक आणि डेटर्स असे ॲसेट्स आहेत आणि त्यांची टोटल करूया. त्याची टोटल 1,02,400. ओके, तर इथपर्यंत कुणाला काही डाऊट्स आहेत? पोस्टिंग कळलं सगळ्यांना? पोस्टिंग कळलं सगळ्यांना? हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके, आता हे झाल्यानंतर आता बाकीचे ॲडजस्टमेंट मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे पहिली ॲडजस्टमेंट रेशोची आहे. नंतर इकडची पहिली, दुसरी नवीन कंपनीमध्ये, तिसरी पण नवीन कंपनी. आता चौथी ॲडजस्टमेंट आपल्याला करायची. आता नीट लक्ष द्या. फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंग हे दोन्ही मिळून विकलेत आपण. हे दोन्ही मिळून विकून आपल्याला त्याचे 54,000 मिळाले. दोन्ही मिळून विकून आपल्याला किती मिळाले? 54,000 मिळाले. आता इथे काय करायचं माहिती आहे का? हे जे पैसे आपल्याला मिळालेले आहेत, तर त्याच्यासाठी आपण काय करतो की ते जे पैसे आहेत ते आपण विकणार. आता इकडे बँक अकाउंट तुम्हाला बनवायला लागेल, कारण ते पैसे रिअलाइज झालेत असे दाखवायचे. तर तुम्ही काय करा, इथे बँक ओव्हरड्राफ्ट राहू दे. इथे न्यू फर्मच्या नंतर न्यू फर्मला साधारण 6 ओळी सोडा आणि न्यू फर्मला 6 ओळी सोडून इकडे तुम्ही बँक अकाउंट ओपन करा. त्याच्यानंतर बँक अकाउंट 6 ओळी सोडून इथे ओपन करा.
तर हे अजून एक सोपं अकाउंट आहे. तर आता इकडे काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला ॲसेट सेल करायचे. तर इकडे ॲसेट जेव्हा विकतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे ओरिजिनल ॲसेट डेबिटला टाकले. आता त्याची जर विल्हेवाट करायची असेल तर ते क्रेडिटला टाकायला लागेल. तर आता हे सेल झालेलं आहे. तर इथे काय करायचं, इथे लिहायचं बाय बँक अकाउंट. पहिलं हेडिंग टाकायचं बाय बँक अकाउंट. तुमची कृती काय, तुम्ही सेल केलेलं आहे. तर इकडे काय लिहायचं, बाय बँक अकाउंट. आता बँक अकाउंटमध्ये ब्रॅकेटमध्ये लिहायचं फर्निचर अँड लँड अँड बिल्डिंग. फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंग या दोघांची मिळून आपल्याला मिळाले 54,000 मिळाले. आपल्याला मिळाले 54,000. आता हे जे पैसे आहेत ते आपण टाकणार बँक अकाउंटच्या डेबिटला. बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन. सांगतो मी रिझन. ओके, नीट लक्ष द्या. आता या ॲडजस्टमेंटमध्ये काय झालेलं आहे की आपण ॲसेट सेल केलेलं आहे. ॲसेट सेल करून पैसे मिळालेत. तर ॲसेट सेल केल्यानंतर बँक अकाउंट ओपन का करायचं, कारण आपल्याला हे पैसे पार्टनर्स लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे त्यांच्या रेशोमध्ये. म्हणजे पहिली गोष्ट आपण काय केली, इथे ॲसेट सेल करण्याची एंट्री इथे आपण क्रेडिटला घेतली बाय बँक अकाउंट फर्निचर अँड लँड अँड बिल्डिंग. आणि त्याचा जो डबल इफेक्ट आहे तो आपण कुठे दिला, बँक अकाउंटच्या डेबिटला. आता हे जे पैसे आपल्याला मिळालेले आहेत हे पार्टनर्स लोकांमध्ये रेशोमध्ये डिवाइड करायचे. तर डायरेक्टली आपण रिअलायझेशन अकाउंटमध्ये डिस्ट्रीब्यूट नाही करू शकत, कारण ते फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंग त्यांनी टेकओव्हर केली नाही ना. ट्रान्झॅक्शन काय झाली आहे की त्यांनी सेल केली आणि सेल केल्यानंतर जे पैसे मिळाले ते पार्टनर्स लोकांमध्ये डिवाइड केले. त्यामुळे पैसे डिवायडेशनची एंट्री रिअलायझेशनमध्ये घेता येत नाही आहे. पैसे डिवायडेशनची एंट्री रिअलायझेशनमध्ये घेता येत नाही. तर आपण काय करायचं, ॲसेट कुठलंही जर विकलं असेल ओल्ड फर्मनी, ॲसेट कुठलंही ओल्ड फर्मनी विकलं असेल तर तिकडे बँक अकाउंट ओपन करायचं. पल्लवी लक्षात आलं? हॅलो पल्लवी, बँक अकाउंट कधी ओपन करायचं लक्षात आलं? ओके. आता काय करायचं, हे जे ॲसेट विकले 54,000, हे 54,000 रुपये आपल्याला पार्टनर्समध्ये डिवाइड करायचे. तर त्यांचा रेशो 4:3 आहे. 4:3 मध्ये आपल्याला ते पैसे डिवाइड करायचे. तर पहिला नाही 4:3 नाही 3:2, मिल आणि गिल 3:2 मध्ये डिवाइड करायचे. तर इथे काय लिहायचं, बाय मिल्स कॅपिटल. बाय मिल्स कॅपिटल. तर मिल्स कॅपिटलचं जे प्रपोर्शन आहे ते 54,000चं 3/5 आहे. 54,000चं 3/5 हे मिलचं. $32,200 आणि दुसरा जो गिल आहे त्याचं 250.
गिल जो आहे त्याला 250 मिळणार, 54,000चं 250. हं, 21,600. म्हणजे हे आपण सेल केले आणि हे दोघांमध्ये आपण डिवाइड केले आणि हे अकाउंट आता क्लोज झाले. नंतर क्लोज केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आणि या ज्या अमाऊंट आहेत या पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला येतील. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू बँक अकाउंट. तिथे अमाऊंट येणार 32,400 आणि 21,600. ओके. तर ही ॲडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? ही आत्ता जी आपण या प्रॉब्लेममध्ये लँड अँड बिल्डिंग सेल केलं आणि सेल करून ते जे पैसे मिळाले ते आपण पार्टनर्स कॅपिटलमध्ये डिवाइड केलं रेशोमध्ये. तर ही ॲडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? ओके. आता पुढचं सोपं आहे. पुढे अजून काही ॲडजस्टमेंट नाही आहे. आपण PC रेकॉर्ड करू. रिअलायझेशनच्या क्रेडिटला PC आपण रेकॉर्ड करणार बाय BMW ग्रुप. बाय BMW ग्रुप असं आपण PC रेकॉर्ड करणार आणि त्याच्या खाली लिहिणार परचेस कन्सिडरेशन. आज पाऊस भरपूर पडतो, आवाज येत असेल ना तुम्हाला. 43,680. ओके. तर हा PC घेतला आणि त्याचा जो डबल इफेक्ट आहे तो BMW ग्रुपच्या डेबिटला. तर इकडे लिहायचं टू रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये परचेस कन्सिडरेशन. ओके. तर ही PCची एंट्री केली. आता आपण काय करायचं, प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. इकडे क्रेडिटची टोटल आपण घेऊया. क्रेडिटच्या टोटलमधनं डेबिट मायनस करायचं. प्रॉफिट आला 22,880. आणि तो प्रॉफिट आपल्याला 3:2 मध्ये डिवाइड करायचा आहे टू पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटलमध्ये बिलचं 3/5 म्हणजे 22,880 याचं 3/5 हे बिलचं आहे आणि 2/5 हे गिल्सचं आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करूया किती येतं. 13,728 आणि दुसरं 250.
अरे हां थँक्यू. मिल आणि गिल आहेत ना. हा मिल पाहिजे. दुसरा बरोबर आहे. मिल आणि गिल. मिल आणि गिल त्यांचं कॅपिटल आपण काढलं. आता ते पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला टाकणार बाय रिअलायझेशन अकाउंट. 13,728 आणि 9,152. ओके. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके. त्याच्यानंतर आता याची बॅलन्सिंग फिगर न्यू फॉर्मला आपण ट्रान्सफर करायची. याची टोटल घेऊया आपण. प्रॉब्लेम थोडा लेंदी आहे पण सोपा आहे. मी म्हणतो डिझोल्युशनपेक्षाही सोपा आहे. तू फक्त लेंदी एवढंच आहे. 2 कंपनीचं तुम्हाला अकाउंट्स क्लोज करायला लागतात. शिवाय तिसरी जी नवीन बनते तिचं तुम्हाला बॅलन्स शीट बनवायला लागते. आहे सोपा पण मोठा आहे. तर हा बॅलन्स आला 26,528 आणि 17,152 हा बॅलन्स आला. हा बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे BMW ग्रुपला. तर इकडे क्रेडिटला बाय मिल्स कॅपिटल बाय गिल्स कॅपिटल. बाय मिल्स कॅपिटल $26,528 आणि बाय गिल्स कॅपिटल 17,152. ठीक आहे. आता देवाचं नाव घेऊया. टॅली होतं का बघूया. तर 43,680 इकडची टोटल आहे. 43,680 इकडची टोटल आहे. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके, थँक्यू. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? नवीन कंपनीची बॅलन्स शीट बनवायची आहे. आता नवीन कंपनीची बॅलन्स शीटमध्ये त्यांचं कॅपिटल अकाउंटची ॲडजस्टमेंट आहे. कशाची ॲडजस्टमेंट आहे? कॅपिटल अकाउंटची ॲडजस्टमेंट आहे. तर तुम्हाला इकडे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवायला लागेल आणि त्यांचं जे कॅपिटल आहे ते कॅश अकाउंटमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कशात ॲडजस्ट करायचं आहे? कॅशमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. तर पहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायला लागेल, नंतर दुसरं कॅश अकाउंट ओपन करायला लागेल आणि नंतर बॅलन्स शीट बनवायला लागेल. तर आपण काय करूया? अकाउंट्स पहिल्यांदा ओपन करूया. 3 अकाउंट आपल्याला बनवायचे आहेत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर आपण स्टार्ट करूया बनवायला. तर हे नवीन कंपनीच्या बुक्समध्ये आपण बनवतोय. तर हे नवीन कंपनीचं नाव आहे BMW ग्रुप. इन द बुक्स ऑफ BMW ग्रुप. आणि त्याच्या ग्रुपमध्ये आपण काय करतोय? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करतोय. तर इकडे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे? 4 पार्टनर घ्यायचे. बिल, विल, मिल, गिल 4 पार्टनर्स आहेत. बिल नंतर विल नंतर मिल नंतर गिल. 4 पार्टनर आपण इकडे घेतले. 4 पार्टनर डेबिटला, 4 पार्टनर क्रेडिटला.
ओके, तर हे पहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण बनवलं. आता त्याच्यानंतर याला साधारण तुम्ही हाफ पेज द्या. हाफ पेज बनवून आपल्याला इथे बँक किंवा कॅश अकाउंट बनवायचं आहे. बँक अकाउंटच बनवा. तर अर्ध पेज सोडा. दुसरं बँक अकाउंट. बँक अकाउंटला जास्त जागा सोडायची गरज नाही, एक 10 ओळी सोडा. 10 ओळी बँक अकाउंटला आणि शेवटला बॅलन्स शीट. ही बॅलन्स शीट. हा नॉर्मल 12-16 मार्काचा प्रॉब्लेम. ॲक्च्युली वेळ नाही लागत जास्त. आपण कसं प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक करतोय ना, म्हणून तेवढा वेळ लागतोय. नाही तर हा प्रॉब्लेम आहे ना हार्डली 25 ते अर्ध्या तासात होतो. काय आयटम्स खूप कमी असतात. नीट एकदा जर ऑब्झर्व केलं ना तर बॅलन्स शीटमध्ये खूप कमी आयटम्स आहेत आणि ॲडजस्टमेंट पण 2-3च आहेत. त्यामुळे आपल्याला वाटतं प्रॉब्लेम खूप मोठा आहे. मी एकदम स्लोली घेतो आहे. आता मी जे सॉल्व करतो आहे ना ते एकदम स्लो सॉल्व करतो आहे. तर म्हणून तुम्हाला वाटतं हा प्रॉब्लेम परीक्षेत होईल की नाही, पण तुम्ही ट्राय करा. घड्याळ लावून हा एवढा अख्खा प्रॉब्लेम तुमचा अर्ध्या तासात होतो. अर्ध्या तासात प्रॉब्लेम तुमचा सॉल्व करून होतो. तो दिसतो मोठा, पण अर्ध्या तासात आरामात सॉल्व करून होतो. ओके, तर इकडे मी काय काय अकाउंट ओपन केले. पहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, नंतर दुसरं आहे बँक अकाउंट आणि तिसरं बॅलन्स शीट. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. मी जेव्हा परीक्षा दिली ना SY BComची, त्यावेळेला पहिल्या अटेम्प्टमध्ये मी टॅली केला होता. घड्याळ मोजून माझा 28 मिनिटात प्रॉब्लेम पूर्ण झाला होता. तर इकडे BMWच्या ग्रुपमध्ये पार्टनर्स कॅपिटल, बँक अकाउंट आणि बॅलन्स शीट या 3 गोष्टी बनवायच्या. तर पहिल्यांदा आपण कॅपिटल अकाउंट बनवूया. तर इकडे कॅपिटलच्या क्रेडिटला पहिल्यांदा काय लिहायचं, बाय ओल्ड फर्म. बाय ओल्ड फर्ममध्ये जे कॅपिटलचे जे बॅलन्सेस येत आहेत ना ते लिहायचे. तर इकडे बघा, पहिल्यांदा या दोघांचे मिळतील आपल्याला, मिल आणि गिलचे. तर हे दोन पहिले लिहायचे 26,528. 26,528 आणि दुसरा आहे 17,152. 17,152 आणि अगोदरच्या फर्मचा $77,301. 77,301 77,301 आणि दुसऱ्या फर्मचा दुसऱ्या पार्टनरचा 58,355. 58,355. तर पहिल्यांदा ओल्ड फर्मचे आपण कॅपिटल कॅरी फॉरवर्ड केली. आता आपल्याला पुढे काय सांगितलं आहे की त्यांचं जे टोटल कॅपिटल आहे 2,16,000 दिलेलं आहे. 2,16,000 हे न्यू कॅपिटल आहे. आता ते न्यू कॅपिटल आपल्याला रेशोमध्ये ठेवायचं आहे. न्यू कॅपिटल काय करायचं आहे, रेशोमध्ये ठेवायचं आहे. तर त्यांचा न्यू रेशो 6,543 आहे. 6,543 न्यू रेशो आहे. तर या चारांची टोटल किती येते, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18. म्हणजे 6/18, 5/18, 4/18, 13/18 असं डिवाइड करायचं आहे. तर इकडे आपण काय लिहायचं, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि जे कॅपिटल आहे त्याची अमाऊंट आपल्याला
6, 5, 4, 3 अशी डिवाईड करायची. तर पहिल्या पार्टनरचं जे कॅपिटल आहे ते किती येणार? 2,16,000 2,16,000 इंटू 6/18. पहिल्याचं किती येणार? 6/18. 18 सगळ्या नंबरची टोटल आहे 6/18. त्याच्यानंतर दुसऱ्याचं 5/18. सगळ्या न्यूमरेटर्सची टोटल 18 आहे, म्हणून डिनॉमिनेटर आपण 18 घेतला. 6/18, 5/18, 4/18 आणि शेवटचं 3/18. त्याचं कॅल्क्युलेशन आपण करूया. तर पहिल्याचं जे कॅल्क्युलेशन आहे 72,000, दुसऱ्याचं कॅल्क्युलेशन 5/18, त्याचं कॅल्क्युलेशन 60,000, तिसऱ्याचं 4/18, त्याचं कॅल्क्युलेशन 48,000 आणि तिसऱ्याचं 3/18, त्याचं कॅल्क्युलेशन 36,000. तर पहिले आपण न्यू कॅपिटल बॅलन्सेस काढले. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं. पहिलं ओल्ड फर्मचे कॅपिटल घेतले आणि नवीन बॅलन्स किती ठेवायचे ते आपण घेतले. इथपर्यंत सगळ्यांना कळलं? ओके. आता काय करायचं, याचा जो डिफरन्स येईल ना तो आपल्याला बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. आता नीट लक्ष द्या. पहिल्यांदी 77,000 इथे क्रेडिट साईड जास्त आहे. क्रेडिट साईड जास्त आहे म्हणजे डिफरन्स डेबिटला येणार. तर इथे काय लिहायचं? टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट. त्या दोघातला डिफरन्स आपल्याला काढावा लागेल. तर इकडे बिलची टोटल 77,301 ही इकडे घ्यायची आपण आणि त्याचा जो डिफरन्स आहे बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे 77,301 मधनं 72,000 गेले की इथे उत्तर आलं 5,301. 5,301 इकडे उत्तर आलं. ठीक आहे. आता दुसरं नीट लक्ष द्या सगळ्यांनी. इकडे कसं हे डेबिट साईड जास्त आहे, 60,000 ही जास्त आहे, त्यामुळे जो डिफरन्स आहे क्रेडिटला येईल. तर इकडे आपण 60,000 घेतले. 60,000तनं इथे 58,355 मायनस करायची. 60,000तनं 58,355 मायनस केले की आपल्याला डिफरन्स मिळेल. तर इकडे काय लिहायचं? बाय बँक. बाय बँक लिहायचं. ओके. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? त्याच्यानंतर मिलचं क्लोज करायचं आहे. मिलचं पण डेबिट साईड जास्त आहे. ही डेबिट साईड आली 48,000 आणि ती इथे ट्रान्सफर केली आपण आणि त्याचा डिफरन्स आपण काढला. डिफरन्स 21,472. तर मिलची पण इकडे आली आणि गिरची पण तिकडेच येईल. गिरची टोटल 36,000 ती ट्रान्सफर केली आपण आणि डिफरन्स काढला. ठीक आहे. म्हणजे फक्त एक बिलची इकडे आली, बाकी सगळ्यांची क्रेडिटला आली. आता इथे बँक अकाउंट तुम्ही जेव्हा घ्याल ना तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला ओपनिंग बॅलन्स घ्यावा लागेल. तर ओपनिंग बॅलन्स तुम्हाला इकडे दिलेला आहे. एक मिनिट, याच्यात अजून एक ॲडजस्टमेंट आहे. गुडविल राईट ऑफ केलाय. एक मिनिट. नाही, ही गुडविल राईट ऑफ करायला नाही सांगितलंय. ते मागच्या प्रॉब्लेममध्ये होतो. ते जर असेल तर आपण डेबिटला टाकू. आता आपल्याला काय करायचं आहे, बँक अकाउंटमध्ये हे सगळे बॅलन्सेस घ्यायचे. तर इकडे काय करायचं, बँकेचा आपल्याला मिळाले किती, पहिल्या फर्मकडनं आपल्याला बँकेचे 13,500 मिळालेले आहेत. पहिली जी फर्म आहे त्याचे आपल्याला 13,600 मिळाले. तो आपला ओपनिंग बॅलन्स आहे. 13,600 ओपनिंग बॅलन्स आहे. तर तो आपण काय करायचा, इथे डेबिट साईडला घ्यायचा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 13,600. 13,600 हा ओपनिंग बॅलन्स आपण घेतला आणि नंतर बाकीच्या ज्या या
आहेत त्याचं डबल इफेक्ट आपल्याला बँक अकाउंटमध्ये द्यायचे. म्हणजे पहिलं जे आहे बिलचं 5301, तर हे 5301 जे बिलचे आहेत ते आपल्याला इकडे क्रेडिटला घ्यायचे. बाय बिल्स कॅपिटल 5301, बाय बिल्स कॅपिटल 5301. तसंच सगळ्या बाकीच्यांचं डेबिटला येईल, कारण ते इथे क्रेडिटला आलं आहे. तर इकडे मिल आणि गिल, तर हे डेबिटला येईल. बाय विल्स कॅपिटल 1645 टू विल्स कॅपिटल 1645. त्याच्यानंतर पुढचा जो आहे पुढचा मिलचं 21472. हा मिल आहे आणि नंतर गिल. मिल आहे आणि शेवटचा गिल. गिलचा आहे 18848. 18848. ठीक आहे. आता आपण काय करायचं, इथे बँक अकाउंटचा बॅलन्स कॅल्क्युलेट करायचा. बँकेची डेबिट साईडची टोटल घ्यायची, बँकेची डेबिट साईडची टोटल घ्यायची आणि या टोटलमधनं 5301 मायनस करायचे. 55565 मधनं 5301 मायनस करायचे, म्हणजे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळतो बाय बॅलन्स कॅरेट आउट. ओके. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळे जागेत का झोपले? ओके. आता काय करायचं, हा जो बँकेचा बॅलन्स आला आहे तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला टाका, बँक. आणि बाकीचे जे आयटम्स आहेत ते तुम्हाला परचेस कन्सिडरेशनवरनं घ्यायचे. 50,264 हा बँकेचा बॅलन्स आला. आता इथे काय टाकायचं, पहिल्यांदा लायबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल येते. पार्टनर लोकांचे कॅपिटल पहिले आपल्याला इथे घ्यायचे. पार्टनर्स कॅपिटल जे आपण क्लोजिंग बॅलन्स जो घेतलेला आहे तो इकडे घ्यायचा. तर इथे 4 पार्टनर आहेत, बिल विल बिल गिल. पहिला बिल आहे, नंतर विल, नंतर गिल, बिल विल मिल गिल. तिसरा मिल आणि चौथा गिल, असे 4 पार्टनर्स आहेत. त्यांचे जे क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट केले ना आपण रेशोमध्ये, ते इथे टाकायचे. तर 72,000, 60,000, 48,000, 36,000 हे जे रेशो कॅल्क्युलेट केलेत ते आपल्याला तिकडे टाकायचे. पहिले 72,000 टाकले, नंतर दुसरे 72,000, नंतर 60,000. 72, 60, 48, 60,000, नंतर 48,000, 48,000 नंतर 36,000. तर पहिल्यांदा आपण पार्टनर्स कॅपिटल टाकले, त्याच्यानंतर त्याची टोटल घ्यायची. टोटल घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे परचेस कन्सिडरेशनमध्ये जे जे ॲसेट्स आणि जे जे लायबिलिटीज घेतलेत ना ते टाकायचे. आता नीट लक्ष द्या. इथे पहिलं काय, लँड अँड बिल्डिंग घेतलं आहे, तर पहिलं लँड अँड बिल्डिंग 40,000 टाका.
लँड अँड बिल्डिंग 40,000. त्याच्यानंतर पुढचं जे ॲसेट आहे आपलं लँड अँड बिल्डिंग नंतरचं ते आहे लँड अँड बिल्डिंग नंतर फर्निचरची व्हॅल्यू 6,400. फर्निचर टाका 6,400. फर्निचरच्या नंतर पुढचं आहे व्हेकलची टोटल आहे 16,400. व्हेकलची टोटल 16,400 ते टाकून द्या. व्हेकल नंतर पुढचं आहे स्टॉक 59,360 स्टॉक. स्टॉकच्या नंतर पुढचं आहे आता डेटर्स मधनं RDD मायनस करायची. डेटर्सची टोटल 50,600 50,400. त्याच्यातनं 2,520 RDD मायनस करायची. तर डेटर्स लिहायचं ॲसेट साईडला 50,400. त्याच्यातनं RDD 2,520 मायनस करायची. लेस RDD 2,520 RDD आपण मायनस करायची. त्याच्यानंतर डेटर झाल्यानंतर पुढचं ॲसेट आहे आपलं बँक. आपण ऑलरेडी घेतलं आणि हे जे रिबेट आहे ते आपण काय करायचं क्रेडिटर्समधनं मायनस करायचं. तर आता आपण काय करूया लायबिलिटीज घेऊया. तर लायबिलिटीजमध्ये क्रेडिटर्समधनं पहिलं हे रिबेट मायनस करायचं आणि बँक ओव्हरड्राफ्ट 3,600 घ्यायचं. तर पहिलं आपण क्रेडिटर्स घेऊया लायबिलिटी साईडला. तर क्रेडिटर्सची जी अमाऊंट आहे 44,800. त्याच्यातनं 896ची रिबेट मायनस करायचं आहे. तर क्रेडिटर्स घ्या 44,800 आणि त्याच्यातनं जो रिबेट मायनस करायचा आहे रिबेट आपल्याला मायनस करायचा आहे 896चा रिबेट मायनस करा. गुडविल घ्यायचं आहे ना. ओके. थँक्यू. गुडविलची जी अमाऊंट आहे 43,200. गुडविल 43,200. आणि इकडनं क्रेडिटर्समधनं रिबेट मायनस करायचा. आणि बँक ओव्हरड्राफ्ट आपल्याला घ्यायचं आहे. बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट आहे बँक ओव्हरड्राफ्ट 3,600 रुपये. आणि देवाचं नाव घ्यायचं आणि टॅली करायचं. बघूया आपलं टॅली होतंय का. जे कोण देवाला तुम्ही मानत असाल त्याचं नाव घ्या आणि टॅली करा. बघूया आपलं टॅली होतंय का. $2,63,504 आणि इकडची येस टॅली झालं आपलं. ओके. तर मी आज परत एकदा सांगतो तुम्ही FC आणि अकाउंटसाठी मनन आणि शेट पब्लिकेशनचं बुक रेफर करा आणि माझ्या दिलेल्या नोट्स आहेतच तुमच्याकडे.
FC मध्ये मी पण काय ऑब्जेक्टिव्ह टाकलेत ते पण तुम्ही रेफर करा, तर त्याच्यातनं तुम्हाला क्वेश्चन्स येतील. ठीक आहे, तर आजचं लेक्चर संपूया. आणि ज्यांना कोणाला बुक्स पाहिजे असेल तर त्यांनी लायब्ररीमध्ये चव्हाण सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्यांना पैसे देऊन तुमच्यासाठी पुस्तकं मागवली जातील. ठीक आहे, तर आपलं लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.